त्यानंतर आपण भेटतोय आपल्या प्रणित भाऊंना, कारण सुराई गावातील प्रणित भाऊ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले रेग्युलर जात असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण जाणून नाही घेतला तर आपल्याला आपला धर्म कळणे हे जरा मुश्किलच आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांना भेटतो आणि त्यांच्याकडून विचारतो की काय करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं गुण आपल्यामध्ये येण्यासाठी आणि त्यांचे गड किल्ले बघितल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल होतो. तर नमस्कार, मी प्रणित पाटील, राणा सुराई गावाचा. तर मी बऱ्याचदा बाहेर ट्रिप करतो, किल्ले सहर करतो. तर आजच्या हनुमान जयंतीच्या जन्मोत्सवाच्या निमित्त मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की आपल्याला आपल्या धर्माची आणि देवांची जाणीव आणि आपल्या इतिहासाची जाणीव कधी होते तर जे शिवाजी महाराजांच्या काळातले गडकिल्ले आहेत, नाहीतर आपले देवस्थान आहेत जुने जुने आणि आपले एक ऐतिहासिक वास्तू आहेत, तर ते फिरून घ्या. कारण की जेव्हा आपण गडकिल्ल्यांवर जातो, गडकिल्ल्यांची अवस्था बघतो, तेव्हा आपल्याला समजते की जी लढाई आपल्या राजांनी, आपला इतिहास होता, आपल्या राजांनी लढलेली आहे, तर ती फक्त आणि फक्त राज्यांसाठी नव्हती, तर ती आपल्या धर्मासाठी होती. आणि आपल्या धर्मासाठी तर शिवाजी महाराजांनी काय केले, फक्त लढाई नाही लढले, तर आपल्याला धर्माचे कार्य सांगितले, आपल्याला कसे जगायचं आहे, शेती व्यवसाय अजून बरेच पद्धतीने आपल्याला शिकवलेले आणि जुन्या लोकांना शेतीची माहिती दिलेली आहे. आपण व्यवसाय कसा करायचा, राहायचा कसा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला कसा आपण पूर्ण माहितीने पूर्ण करायचा, तर त्यांनी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत. आणि आपण जुने जर गडांवर जाऊ तिथेही बघू, प्रत्येक गडावर शंकराची पिंड, मंदिर, हनुमानाच्या मूर्त्या, गणपतीच्या मूर्त्या, तर या काय दाखवतात तर आपला जो धर्म होता तो इतिहासापासून कसा जपत आलेला आहे त्याच्यासाठी. आणि आपल्या जी आताची नवीन पिढी आहे तर त्यांनी स्वतःच्या मनापासून, असं नाही की एक दोन जण जातात तर चाललेलं आहे, पण स्वतःच्या मनापासून तयारी करावी, आपला इतिहास जाणून घ्यावा. गड किल्ल्यांवर जाणार तेव्हा समजेल की आपला इतिहास काय होता, आपल्या राजांनी काय केलेलं आहे आपल्यासाठी. तर अशा पद्धतीने, आणि जर आताची जर पिढी बघायला गेली तर जास्त सहभागी होत नाही अशा धर्माच्या कार्यामध्ये. गावातल्या जत्रा झाल्या, काही गावातले अजून कार्य असतील त्याच्यात सहभागी होत नाही जास्त, तर ते त्यांच्या कामात राहतात बिझी, नाही तर त्यांच्या खेळात पण असू दे, त्यांच्या कामात पण असू दे, पण थोडाफार वेळ आपल्या गावातल्या धर्मकार्यांसाठी पण द्यावा. आणि एवढंच माझं सांगणं असेल. आणि जास्तीत जास्त आपल्या जे धर्मातले तीर्थस्थळे आहेत, किल्ले आहेत आणि ऐतिहासिक वस्तू आहेत त्यांनाही भेट द्या, तेव्हाच आपला इतिहास आपल्याला समजेल. आणि आपला इतिहास फक्त आपल्याला शिवजयंतीच्या दिवशी नाही तर सणांच्या दिवशी असं नाही समजणार. तर शिवाजी महाराजांना जर समजायचं असेल तर त्यांचं शिवचरित्र आहेत, त्यांची पुस्तके आहेत त्यांच्यावर आधारित, आपल्या जुने जे वैदिक शास्त्र आहेत, काहीतरी वेद आहेत, मोती पुराण आहेत, तर ते वाचावे. नुसतं आपण जाऊ जत्रेला आणि जत्रा एन्जॉय करू, पालखीला जाऊ, पालखीमध्ये नाचू, तर त्याच्याने काय नाही होणार. आपल्याला जोपर्यंत आपल्या धर्माचा इतिहास नाही पूर्ण माहीत पडत तोपर्यंत आपल्याला त्याची पूर्ण माहिती नाही होत. तर आपण जर आपल्याला त्या धर्मात किंवा त्या कार्यात घुसायचं आहे तर आपल्याला पूर्ण मागोलपासून तर आतापर्यंत पूर्ण माहिती घ्यायची आहे आणि त्याच्यात घुसायचं आहे. तर आज हनुमान जयंती आहे, तर सुराई गावात एक चांगल्या प्रकारे असा सजावट वगैरे केलेले आहे मंदिराचे, तर ते दयानंद वजे यांनी केलेले आहे बहुतेक, आणि अनेक जणांनी सहभागी होऊन मिळून पूर्ण तयारी केलेली आहे छान अशी. तर माझा एवढंच म्हणणं आहे की आता सुराई गावात आपल्या चेरोबा देव त्यांचं कार्यही सुरू आहे मंदिराचा, नवीन मंदिराचा, तो खूप असा छान आहे, तुम्ही माहिती बघू शकता. तर त्याच्यासाठी काय देणगी तुम्हाला द्यायची असेल तर मनापासून द्या. एकदम आपला तो मंदिर आहे तो फक्त सुराई गावाचा नाही, तर पूर्ण आपल्या लोकांचा आहे. कारण की धर्म एकाचा नसतो, धर्म सर्वांचा असतो. तर आपल्या मनापासून जेवढं होईल तेवढं देणगी द्या, आपल्याकडून होईल. आणि नक्की सपोर्ट करा आताच्या पिढीला, कारण की आताच्या पिढीमध्ये मी गावात बघतो तर जास्त नाही, 15 ते 20 जण पुढाकार घेतात या गोष्टीमध्ये. तर आपणही पुढाकार घ्या, सपोर्ट करा त्यांना, कारण की आपल्याला 24 तास नाही, पण त्यावेळी त्यांचा वेळ देतात महत्त्वपूर्ण. आपणही त्यांना सहकार्य करा आणि असेच आपले धर्म आणि आपले कार्य पुढे होऊ द्या. खूपच सुंदर आणि एकदम भारी माहिती तुम्ही दिली. तुम्ही बोलताना मला एक गोष्ट आठवली की शालेय जीवनात असताना आपल्याला 7 अजुबे आणि ते बाहेर देशातले काय काय आपल्याला समजावून सांगितले की जगात हेच सगळं भारी आहे. पण तुम्ही जेव्हा ट्रेकिंग करता तेव्हा तुम्हाला समजतं की विज्ञान पण आजच्या काळामध्ये आपल्या ज्या काही मंदिरं आहेत ते आहेत त्याच्यामध्ये विज्ञान पण फेल आहे. आणि आजसुद्धा तशा पद्धतीने बांधकाम करू शकत नाही, असं बांधकाम आपल्या या भारतीय शैलीमध्ये झालेलं आहे. तर कुठेतरी आपल्यापासून ते लपवलं गेलं का दुसरीच बाहेरचं नको ते आपल्याला
दाखवण्याचा किंवा आपल्या डोक्यात पसरवण्याचा प्रयत्न केला? तर याच्यावर मी एक कारण सांगू शकतो. तर आताच मी हम्पी आणि बदामी ट्रिपला गेलेलो होतो. हम्पीचं विरूपाक्ष मंदिर आणि हम्पीचा जो अच्युताराय मंदिर आहे ना, तो तुम्ही बघशाल, आणि विठ्ठल मंदिर पण आहे, तर ते तुम्ही बघशाल ना, तर 2000 ते 2100 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे, अजूनही जसा तसा. आणि मी तिथं गेलो, मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेले आहेत. तर तो काम असा आहे ना की 7 ते 8 मजली काम फक्त दगडांचं आहे, त्याच्यावरती विटांचा काम आहे. आपला जुना प्रकार आहे, चुनापुट्टीचा जो काम असायचा त्याच्या प्रकारेचा आहे. आणि 2000 ते 2100 वर्षापूर्वीचं बांधकाम जसाच्या तसा विरूपाक्ष मंदिर हा आताही चालू आहे. आणि त्याचं काम 11 मजली त्याचा गेट आहे, जी कमानी आहे 11 मजली गेट आहे, तो अजूनही जसाच्या तसा आहे. तर हे 8 अजूबे काहीच नाही, तो जो आपला काम आहे. परत आपला तिरुपतीचा झाला. आता जुना बोलायचं बघितलं ना, तर एक किल्ला असाही आहे हरिश्चंद्रगड म्हणून. तिथं जो किल्ला आहे ना, जे शिवपिंडीचा जो मंदिर आहे हरिश्चंद्रेश्वरचा, तो मंदिर दगडांच्या मध्ये कुठलाही मसाला काही नाही टाकल्याने, फक्त दगडावर दगड टाकल्याने पूर्ण 3 ते 3.5 मजलीचं मंदिर आहे. त्याच्या खालून जे शिवपिंड आहे ना, त्याच्या खालून आपण दगडावर पाय टाकला तर त्या दगडाच्या खालून पाणी येतो, म्हणजे त्या नदीच्या वरती तो मंदिर आहे. बेस नाही, कुठलाही नाही. आताच्या जर काळात आपण बांधकाम करायचं बघितला तर आधी दगड लागेपर्यंत, खडक लागेपर्यंत खोदकाम करतो, मग बिल्डिंग बांधतो. बरोबर. ते असे मंदिर आहेत की ते डायरेक्ट नदीच्या वरती दगडावर दगड ठेवून बनवलेले आहेत. असे बांधकाम आहेत. तर 7 अजूबे कुठले? एवढे भारी भारी मंदिरं आहेत आपली, एवढ्या जुन्या वास्तू आहेत, ते नाही दाखवले तर 7 अजूबे कुठल्या पद्धतीने दाखवले? असे कित्येक भारतामध्ये उदाहरण आहेत की ते 7 अजूब्यांपासून अजून टॉपचे आहेत की ते दाखवले नाही. तर मला असं वाटतंय की आपला एक इतिहास लपवून ठेवायचा प्रयत्न केलाय. जे दाखवायचं ते दाखवलं नाही, जे सांगायचं ते सांगितलं नाही. बरीचशी माहिती चुकीच्या पद्धतीने सांगितली आणि बरीचशी माहिती सांगितली नाही. तर हा आजचा खरा टाइम आहे. आणि खरी माहिती कुठून भेटेल तर आपल्याला इतिहास जाणून घेतल्याशिवाय माहिती पडणार नाही. एवढंच सांगणं आहे. चला, धन्यवाद. जय शिवराय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान.